विंचूर MIDCत MD ड्रगचा मोठा साठा जप्त. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पथकाची कारवाई. विंचूर नाशिक जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विशेष पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक कारवाई केली आहे. विंचूर MIDC परिसरात MD या अंमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर राबवण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 700 ग्रॅम 5 मिलीग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत 49,10,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याकूब खालिद मोमीन वय वर्ष 46 राहणार इस्लामपुरा विंचूर तालुका निफाड आणि संदेश अंबादास फापाळे वय वर्ष 35 राहणार मरळगुई या आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 21 गाव पाणी पुरवठा योजना वसाहतीजवळ विंचूर MIDC त्रिफुली ते MIDCकडे जाणाऱ्या रोडवर आणि इस्लामपुरा विंचूर तालुका निफाड येथे MD ट्रक ताब्यात घेऊन मोठी कारवाई करण्यात आली. अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना नाशिक ग्रामीण अधीक्षक विशेष पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे ही माहिती समोर आली आहे. सदर माहिती तात्काळ लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना कळवण्यात आली. त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. विंचूर MIDCने 21 गाव पाणीपुरवठा वसाहतीजवळ MIDC त्रिफुली ते MIDCकडे जाणारे रोडवर आणि इस्लामपुरा विंचूर तालुका निफाड सापळा लावण्यात आला. यावेळी 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांची नावे याकूब खालिद मोमीन, संदेश अंबादास फापाळे असे सांगितले. दिनांक 20 जानेवारी रोजी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विंचूर या ठिकाणी एक व्यक्ती हा NDPS अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे या संदर्भातली माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं. त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खालिद मोमीन याच्या कब्जामध्ये साधारणतः 315 ग्रॅम MD हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं. त्याचबरोबर त्याची घरझाडती घेतली असता त्यामध्ये 386 ग्रॅम MD हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं. साधारणतः टोटल 701 ग्रॅम MD पावडर तिथे मिळालेली आहे. वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये साधारणतः 50 लाख रुपये किमतीचा हा MD पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे. पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत. झिरो टॉलरन्स NDPS या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे. NDPSच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले तर या बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे. वेगवेगळी पथकं निर्माण करण्यात येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे. या कारवाईमुळे निश्चितपणे NDPSचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपर